नमस्कार. आजचा साधा सिंपल मेनू आहे डाळ लसुणी मेथी. डाळ लसुणी मेथी बनवण्यासाठी आपल्याला इथे लसूण छान ठेचून घ्यायचं आहे. लसुणी म्हटलं की लसूण आपल्याला इथे जास्त लागणार आहे. लसूण छान फ्राय होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. लाल मिरची येथे वापरलेली आहे. लाल मिरचीऐवजी तुम्ही येथे हिरवी मिरची वापरली तरी चालेल, परंतु लाल मिरचीमध्ये मेथी खूप छान होते आणि ॲसिडिटी कमी होते, त्यामुळे लाल मिरचीचा वापर घरामध्ये जास्त केला जातो. चवीपुरते मीठ. हे सर्व घटक छान फ्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. मेथी स्वच्छ पाण्याने धुवून निवडून घेतलेली आहे. मेथी विकत घेताना फ्रेश घ्या. मेथी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तिचे फायदे भरपूर आहेत आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठीही खूप चांगली आहे. हे सर्व घटक छान एकजीव करून घ्यायचे आहे. तेल मीठ टाकल्यामुळे मेथीला निसर्गतः भरपूर पाणी सुटते आणि अशी पाणी पटकन आटवण्यासाठी आपण येथे डाळीचा वापर करतो. येथे मूग डाळ वापरलेली आहे. मूग डाळीऐवजी तुम्ही तुमच्याकडे जी डाळ वापरतात ती वापरू शकता. डाळ टाकल्यामुळे मेथीतील जे पाणी सुटलेले आहे ते पूर्णपणे शोषून घेते आणि घाईच्या कामामध्ये आपली मेथी पटकन शिजते. मेथी चवीला जरा कडवट असते, परंतु आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते आणि घरामध्ये बऱ्यापैकी सर्वांनाच आवडते आणि अशा ह्या सिजनेबल भाज्या खाणे गरजेचे असते. लहान मुलांचे खाण्याच्या बाबतीत नाटकं भरपूर असतात, त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जर तुम्ही बनवून दिलात तर ते आवडीने खातात. हे पहा, डाळ टाकल्यामुळे पटकन भाजी आपली लवकर शिजते आणि त्यातील पाणीही आकसलं जातं. डाळीऐवजी तुम्ही येथे शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालेल. हे पहा, एकदम मस्त अशी आपली चमचमीत मेथीची भाजी अशी तयार झालेली आहे. अशी पौष्टिक भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी जास्त पिलं जातं आणि त्यामुळे जेवण जास्त गेलं जात नाही. त्यामुळं शक्यतो आपण ज्वारीच्या भाकरीचा वापर इथे करतो. ज्वारीची भाकरी आपण इथे तयार केलेली आहे. ज्वारीची भाकरी ही आपल्या हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. मेथीची चमचमीत अशी भाजी आणि ज्वारीची कडक अशी मस्त भाकरी, मग जेवणाची चव काही वेगळीच असते. आवडीने सर्वजण ही भाजी खातात. मग काय, या जेवायला.